मित्रांनो, हे एशिया खंडातील सगळ्यात मोठं झाड म्हणजे जो कॉन्टिनेंट आहे आपला एशिया, त्या एशिया कॉन्टिनेंटमधलं वटवृक्षाचं एवढं मोठं मंदिर आहे आणि ते देवस्थान पण आहे. हे 1 एकरमध्ये अख्खं हे गाव आहे, हे झाड आहे. आणि इथं बायकांना अलाउड नाही, कारण इथं परंपरा आहे तशी. आणि हे कोल्हापूर तालुक्यात आहे. हे इथलं देवस्थान जोगवा पिक्चर जो होता त्याची शूटिंग इथं झाली आहे. जर तुम्ही जोगवा पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला कळेल केवढं मोठं आहे. आणि इथं हे एवढं मोठं झाड आपल्या महाराष्ट्रात, आपल्या कोल्हापुरात आहे. म्हणजे ही किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतात हे झाड आहे, एशिया खंडातलं सर्वात मोठं झाड. तुम्ही नक्कीच हे बघायला या. सारंगी गाव, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर. माझे आजोबा म्हणतात इकडून जाऊया. हे खूप मोठं आहे, 1 एकरमध्ये हे एवढं मोठं वटवृक्षाचं मंदिर आहे. एशिया खंडातलं एवढं मोठं वटवृक्षाचं मंदिर आहे. बघा ना मित्रांनो, केवढं सुंदर आहे. तिथं मशरूम पण लागली आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. मला तर नाही वाटत ती मशरूम आहे, पण मला वाटतंय ते मशरूम आहे. तुम्हाला कळेल. खूप मोठ्याच्या वेल्या तर बघा मित्रांनो, केवढ्या उंच उंच वेल्या आहेत. हे गावठाण देव आहे. गोठण देव म्हणतात. हे आता परवाच्या पावसात वादळ काळ्या पॅकने कसं केलेलं बघ. वादळात झालं असणार हे. हो, ढापा पडला. आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला दाखवत सांगतो की जर तुम्ही इथं येत असाल तर प्लीज कचरा नका करू, कारण एवढी चांगली जागा, एवढं सुंदर जागा, आणि आपण इथं काय करणार, कचरा करतो. असं करू नका. ते बघा तिथं आता माझाची बॉटल पडली, तसा कचरा नका करू. आपण तो कचरा उचलून या डस्टबिनमध्ये पण टाकू शकतो ना. प्लीज असं काही करू नका. जेवढं होईल तेवढं कॉपरेट करा की महाराष्ट्रातल्या जागा आपण स्वच्छ ठेवू शकू. खूप मोठं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा